श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी छोट्याशा रुमालापासून सुंदर असा पाऊच कशा पद्धतीने बनवायचा। हा पाऊच एकदम युनिक आणि हटके बनवून तयार होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या पाऊचची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे, जेणेकरून अशा पद्धतीचा पाऊच तुम्हाला देखील बनवता येईल घरच्या घरी आणि या पाऊचचा उपयोग तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे करू शकता। तर बघा, हा पाऊच बनवण्यासाठी आपल्याला अगदी छोटासा रुमाल हवा आहे। तर बघा, अशा पद्धतीचा लेडीज रुमाल जवळजवळ प्रत्येकाकडेच असतो, त्याच रुमालापासून आज बनवणार आहोत सुंदर असा आपण पाऊच। या रुमालाचं मेजरमेंट जे आहे ते 9 इंच बाय 9 इंच इतका आहे। तेवढ्याच मापाचा आपल्याला अस्तर घ्यायचा आहे। अस्तर म्हणून तुम्ही ज्यावेळेस बाजारातून कपडे खरेदी करता आणि त्या कपड्यासोबत आपल्याला जी बॅग येते त्या बॅगचा देखील वापर करू शकता। ती बॅग कुठली ते तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती देखील तशा पद्धतीची बॅग नक्की दाखवेल, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल ती बॅग बघून कशा पद्धतीची बॅग आपण अस्तरसाठी वापरू शकतो ते। तर बघा, या ठिकाणी आपण अस्तर अगदी रुमालाच्या मापाचं घेतलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त देखील तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी मेन फॅब्रिक म्हणजे आपला रुमाल जो आहे तो आपण अस्तरला अटॅच करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे अस्तर आहे बाहेरच्या साईडला राहिलेलं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, या ठिकाणी आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे। चेन अटॅच करताना आपल्याला मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची सरळ बाजू एकमेकांवरती येईल अशा पद्धतीने ठेवायची आहे। म्हणजे चैन उलट्या बाजूने वरती आहे आणि सरळ बाजूने खाली आहे रुमालावरती। त्याच्यानंतर आपण बाजूने एक टीप देऊन घ्यायची आहे। मेन फॅब्रिक आणि चैनीला टीप देऊन झाल्यानंतर एकदा परत चेक करायचं आहे आपण टीप व्यवस्थित दिलेली आहे का। त्याच्यानंतर परत दुसरी टीप त्याच्यावरती देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला बनवून होणारा पाऊच जो आहे तो मजबूत बनवून तयार होतो। त्याच्यानंतर सेम अपोजिट साईडला आपल्याला चेन जॉईन करून घ्यायची आहे। तर चैनीचा जो एक पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अपोजिट साईडला मेन फॅब्रिकवरती सरळ बाजू येईल अशा पद्धतीने आपल्याला चेन ठेवायची आहे। चैनीची उलटी बाजू जी आहे वरच्या साईडने आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने वरतून टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा, सेम पहिल्यासारखंच आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायचं आहे टीप व्यवस्थित दिलेली आहे का आपण। त्याच्यानंतर वरच्या साईडने परत आपल्याला दुसरी टीप देऊन घ्यायची आहे। जसं की मी आधी व्हिडिओमध्ये म्हटलं, असं केल्याने आपला जो पाऊच बनवून होतो तो मजबूत बनवून तयार होतो। यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी डबल टिपा द्यायच्या आहे। त्याच्यानंतर मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं 2 बोटांच्या साहाय्याने कपडा फोल्ड केलेला, त्या पद्धतीनेच आपल्याला कपडा फोल्ड करून वरच्या साईडने टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। ती देखील आपल्याला डबल द्यायची आहे। तर बघा, सेम अपोजिट साईडला देखील आपल्याला 2 बोटांच्या साहाय्याने त्याच पद्धतीने कपडा आतल्या बाजूने ढकलायचा आहे, म्हणजे चेन आणि कपडा, आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूने टॉप स्टिच द्यायची आहे। तर बघा, ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्या मैत्रिणींना अगदी बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। पण ज्या मैत्रिणी नव्यानेच शिकत आहेत, ज्या मैत्रिणींनी आधी कधी अशा पद्धतीचे पाऊच बनवलेले नाहीत, त्या मैत्रिणींसाठी मी अगदी डिटेल्समध्ये बेसिक गोष्टी सांगत आहे। तर बघा, या ठिकाणी आता आपल्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे। तर एक साईडचा रनर ॲड करायला अगदी इझी असतो, तो अगदी झटकीपट चेनमध्ये जातो। त्याच्यानंतर दुसऱ्या साईडचा रनर ॲड करायला थोडासा कधी वेळ लागू शकतो। तुम्ही ज्यावेळेस बनवाल अशा पद्धतीचे पाऊच आणि प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या चेनमध्ये रनर ॲड करता येईल। तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाऊच पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे उलटी बाजू वरच्या साईडने येईल अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी पाऊच ठेवलेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पाऊचची पोझिशन ठेवायची आहे। तर ती कशासाठी ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच। त्याच्यानंतर बघा, एक्स्ट्राची जी चेन वगैरे आहे ती कट करायची आहे आणि हे जे बॉक्स मी आत्ता सध्या ड्रॉ करत आहे ते मी अंदाजे ड्रॉ केलेले आहेत, पण त्याचं मेजरमेंट किती घ्यायचं काय ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा पाऊच बनवायला। तुमचा पाऊच देखील एकदम व्यवस्थित माझ्या पाऊचसारखाच बनवून होईल किंवा माझ्या पाऊचपेक्षाही सुंदर पाऊच तुमचे बनवून होतील। तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे,
चेन एकमेकांवरती जाणार नाही अशा पद्धतीने ठेवायचे आहे समोरासमोर आणि डबल टिप देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी दोन्ही साईडने देखील आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने डबल टिपा मारल्या की आपला पाऊच जो बनवून होतो तो मजबूत बनवून तयार होतो. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कारण ज्यावेळेस आपण एखादी वस्तू बनवतो त्यावेळेस ती फक्त वस्तू नावालाच न बनवता ती वस्तू अगदी मजबूत कशी बनवून होईल, आपण जास्तीत जास्त दिवस ती वस्तू कशी वापरू याकडेही आपण भर देणं तेवढंच गरजेचं असतं. त्यासाठी मी ह्या छोट्या टिप्स देखील तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची एक पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ती पट्टी आपल्याला या ठिकाणी जी टिप मारली होती आपण बाजूला त्याच्यावरती जोडायची आहे. तर ती पट्टीची जी रुंदी आहे ती 1-1.5 इंच इतकं घेतली तरी चालेल. तर मी अंदाजेच घेत असते, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी सांगत आहे. 1-1.5 इंच इतकी पट्टी जरी घेतली तरी व्यवस्थित फिनिशिंगला बसते. आणि लांबीला थोडीशी जास्त घ्यायची आहे जेणेकरून टिप मारताना ती कमी पडायला नको. तर बघा हे जे बॉक्स आपण बनवणार आहोत ते 1-1 इंचाचे बनवायचे आहेत. आधी मी ज्यावेळेस बॉक्स ड्रॉ केले होते त्यावेळेस अंदाजे केले होते, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला मेजरमेंटनुसार देखील दाखवत आहे. तर बघा खालच्या साईडला मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, सेम वरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते दोन्ही पॉईंट जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स शेपमध्ये जॉईन करून घ्यायचे आहेत. तर ते कशासाठी पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. तर बघा आता आपले हे जे बॉक्स आपण ड्रॉ करून घेतले होते किंवा मार्क करून घेतले होते ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस हे बॉक्स कट करतो त्यावेळेस अगदी हळूच कट करायचे आहेत, कारण की बॉक्स छोटे असल्यामुळे कधी जास्तीचा कपडा कट जर झाला तर मग एवढा पाऊच आपण बनवलेला त्याची पूर्ण मेहनत आपली वाया जाते. यासाठी त्याच्यानंतर बघा मी कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे हा कॉर्नर ते मी पुढे तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये दाखवणार आहे. तर बघा त्याच पद्धतीने आपण दुसरे देखील तिन्ही पण कॉर्नर या ठिकाणी कट करून घेत आहोत, म्हणजे तिन्ही पण स्क्वेअर या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर बघा आपल्याला ते जे कॉर्नर आहेत ते दोन्ही बोटांच्या साहाय्याने अशा पद्धतीने पकडायचे आहेत. त्याच्यानंतर अस्तर आणि आतलं मेन फॅब्रिक म्हणजे आपला रुमाल देखील त्याच्यामध्ये आला पाहिजे, म्हणजे टिपेमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा पुन्हा एकदा दाखवते ते कॉर्नर मी कशा पद्धतीने पकडलेले आहेत. तर हे जे बॉक्स आहेत ते अगदी छोटे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित पकडून ते टिपा मारून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा आधी ज्यावेळेस आपण दोन्ही साईडनी पट्टी जॉईन केली होती ती पट्टी आपण थोडीशी मोठी घेतली होती आणि त्याच्यातूनच जे छोटे तुकडे उरले होते ते आपल्याला टाकून न देता या ठिकाणी जॉईन करायला उपयोगी येतात. तेच तुकडे या ठिकाणी मी 1-2 जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे कमी पडले त्याच्यासाठी परत दुसरी पट्टी कट केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण अगदी छोट्या तुकड्यांचा देखील रियूज करू शकतो. तर बघा हे 4 कॉर्नर म्हणजे जे 4 बॉक्स आपण कट करून जॉईन केले होते त्या ठिकाणी आपण या ठिकाणी छोट्या पट्ट्या वरच्या साईडने जॉईन करून घेत आहोत. असं केल्याने होतं काय तर पाऊचचे धागे वगैरे अजिबात निघत नाही आणि त्याच्यानंतर पाऊच आपला आतल्या साईडने अगदी मार्केटसारखा बनवून तयार होतो फिनिशिंगला. तर बघा आता आपल्याला हा जो पाऊच आहे तो पलटी करायचा आहे. तर पाऊच पलटी करण्याआधी जे धागे दोरे वगैरे असतात एक्स्ट्राचे ते सगळे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आधी बघायचं आहे आपण आतल्या साईडने टिपा सगळीकडे व्यवस्थित मारलेल्या आहेत की नाही. त्याच्यानंतर आपल्याला पाऊच पलटी करायचा आहे. तर बघा पाऊच पलटी केल्यानंतर जे पाऊचचे कानेकोपरे आहेत ते देखील आपल्याला व्यवस्थित बाहेरच्या साईडने काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रूड्रायव्हरचा वगैरे देखील वापर करू शकता किंवा टोकदार पेन्सिलचा वगैरे देखील वापर करू शकता. तर बघा अशा पद्धतीने अगदी छोट्याशा रुमालापासून सुंदर असा आपला पाऊच बनवून तयार झालेला आहे घरच्या घरी. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे सुंदर पाऊच घरच्या घरी बनवू शकता. तर ह्या पाऊचमध्ये मटेरियल देखील भरपूर बसतं. हा पाऊच बनवायला अगदी सोपा आहे. ह्या पाऊचमध्ये किती मटेरियल बसतं काय ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे.
आणि आतल्या साईडने देखील बघू शकता हा पाऊच किती मोठा बनवून तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी या पाऊचची फिनिशिंग बघू शकता तुम्ही. अगदी मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला पेन्सिल पाऊच मिळतात अगदी त्याच पद्धतीने आपला सुंदर पाऊच बनवून झालेला आहे. ह्या पाऊचमध्ये ज्यावेळेस तुम्ही मटेरियल ठेवाल त्यावेळेस पाऊचची फिनिशिंग अजून सुंदर दिसणार आहे. आता सध्या हा पाऊच रिकामा आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे. तर ह्या पाऊचला आपल्याला अजिबात फोम वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की रुमाल जो आहे तो ऑलरेडी थोडासा जाड असतो आणि त्याच्यामुळे बनवून होणारा पाऊच जो आहे तो एकदम व्यवस्थित सुंदर आणि अगदी मार्केटसारखाच बनवून तयार होतो. तर या ठिकाणी बघू शकता पाऊचची फिनिशिंग कशा पद्धतीने दिसते तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर बघा इकडच्या साईडने वाटतो ना अगदी मार्केटसारखाच पाऊच, आणि तेही घरच्या घरी आपण बनवलेला आहे एका छोट्याशा रुमालापासून. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे सुंदर सुंदर पाऊच नक्की घरच्या घरी बनवा. तर बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात यावं यासाठी मी मटेरियल थोडंफार टाकून दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये किती सारं मटेरियल बसत आहे. सोबतच या पाऊचमध्ये तुम्ही घरामध्ये असेल 1-1.5 वर्षाचं तर त्याची अगदी छोटीशी जी बॉटल असते ती देखील ठेवू शकता. तर या ठिकाणी माझ्याकडे सध्या समोर ही बॉटल होती, ती बॉटल मी तुम्हाला टाकून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. तर बघा या बॉटलची जी उंची आहे ती 6.5 इंचा इतकी आहे. तर एवढी बॉटल जी आहे ती देखील याच्यामध्ये बसत आहे. तर या पाऊचचा उपयोग तुम्हाला हवा तसा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आणि अशा पद्धतीचे पाऊच ज्यावेळेस आपण आपल्या लहान मुलांना बनवून देतो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळा असतो, कारण त्यांच्या आईने स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे पाऊच बनवलेले असतात. विकतची वस्तू ज्यावेळेस आपण घरात आणतो त्यावेळेस जितका आनंद होत नाही तितका आनंद ज्यावेळेस आपण आपल्या हाताने एखादी वस्तू बनवून आपल्या मुलाला देतो त्यावेळेस मुलाला होत असतो. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे पाऊच बनवा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.